हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि स्वस्त असाल. तर काय आहे ना, तर आज सकाळ झाली, अंघोळ झाली, देवपूजा वगैरे सगळं झालं आणि सकाळी सकाळी आता पालेभाज्या पण सगळं संपलं. आता काय करावं एवढ्यात एकानी आमच्या घरी येऊन त्यांच्या शेतातले जे काही आता फ्लावर आहे, टोमॅटो आणि मिरची आणि हे द्राक्ष बागातले त्यांचे आहे सगळं द्राक्ष वगैरे आणून दिलेलं आहे त्यांनी. तर ते सगळं मी आता तुम्हाला दाखवत आहे. कारण एवढंच की ते जे फ्लॉवर आहेत ना, ते त्यांच्या मळ्यामध्ये ते फ्लॉवर खूप मोठे आहेत. तर मी आता इथे छोट्या गावामध्ये एक छोटासा एक फंक्शन होता, तर ते सगळं संपून आले मी. ते फंक्शन झाल्यानंतर मी घरी आले व आता मी स्वयंपाक करणार होते. तर ते फ्लॉवर ना इतकं मोठं आहे ना त्यांच्या मळ्यात ते फ्लॉवर, तर मला ते बघितलं आश्चर्य झालं. एवढं मोठं असू शकतं का फ्लॉवर? म्हणजे असू शकतं, पण मी पाहिले नव्हते. आमच्या घरातले पण कोणी पाहिले नव्हते. तर ते जे आता फ्लॉवर द्राक्ष जे कोणी आणून दिलं ना, ते काका ते बोलले की हे अजून छोटं आहे, आमच्या मळ्यातला छोटाच फ्लॉवर आहे. तर अजून मोठमोठे फ्लॉवर आहेत ते जे कॅरी बॅगमध्ये मावत तेवढे आहेत असं बोललं. तर आम्हाला तर आश्चर्यच वाटलं. आम्ही हे एका फ्लॉवरमध्ये आम्ही एक आठवडापर्यंत खाऊ शकतो तेवढा हा होता. तर ते काय आहे ना, तर ते सगळं मी आता ते फ्लॉवरची भाजी करण्यासाठी मी ते सगळं चाकून छान कट करून घेत आहे. तर आयुषी पण तिथंच खेळत आहे. तर आयुषी काय ना, तिला ज्या ज्या वेळेस जे काही पाहिजे ते सगळं मी करूनच देते. पण आता मला भाजी वगैरे करायचं होतं, उशीर झालेलं. पण काय झालं तर पण आयुषीला तिला आता उपीट खायची मन करत होती. असं ती येऊन मला सांगितले, मम्मी मला उपीट पाहिजे म्हणून. मग मी ते सगळं फ्लावर सगळं ते कट करणं सगळं साईडला ते ठेवलं. आणि आता आयुषीसाठी उपीट करणार आहे मी. उपीट झाल्यानंतर मग मी परत स्वयंपाक करीन. तर आधी मी आता कांदा सगळं कट करून घेत आहे, तुम्ही पाहतच आहात. तर मग असंच ना, आता आज तिकडे बाहेर एक छोटासा फंक्शन होता, चोळीचा फंक्शन होता. म्हणजे 5 महिन्याचा चोरचोळी म्हणतात ना, तर तसा होता. मग तिथे जाऊन आल्यानंतर सकाळी सकाळी मी थोडासा म्हणजे काय ना, आज सगळे लोक घरातून बाहेर गेले थोडं कामानिमित्त. मग मी सकाळी नाश्ता पण केले नव्हते आज. मग तिथं जाऊन आल्यानंतर आता न खाता मी पण आलेली घरी, म्हणजे घरात अजून स्वयंपाक पण केला नाही म्हणून. मग मी आले व ते फ्लावर सगळं कट करून मी आता भाजी करणारच होती. तेवढ्यात आयुषी बाहेरून आली. तर मला उपीट पाहिजे, म्हणजे ती कुठून तरी असं बघून आले असेल असं मला वाटलं. कारण सकाळी सकाळी कधी ती जास्त काही नाश्ता मागत नाही, दुपारी किंवा संध्याकाळी ती मागत असते. तर मी राहू दे म्हटलं, मग तिला जर खायची इच्छाच असेल तर मी का तिचं मन मोडून मी आता सगळं कांदा टोमॅटो मिरची सगळं कट करून ठेवलं आणि एक कढई ठेवलं. त्यात मी तेल वगैरे घातलं. तेल घातल्यानंतर आता काय आहे ना, आता महिलांचं आमच्या भागामध्ये महिलांचं फक्त चूल मूल घर एवढं झालं. आता शिक्षण करू नये काय उपयोग नाही. आणि कित्येक महिलांची अशी स्वप्न असतात नाही का, घराबाहेर जाऊन आता काहीतरी जॉब करणं म्हणा, किंवा आम्हाला जसं काहीतरी नाव कमवावं, असं काहीतरी उद्योग वगैरे करावा असं खूप अपेक्षा असतं. पण काहींना ना असं हे शक्यच नसतं. पण अशा महिलांना यूट्यूब खूप छान प्लॅटफॉर्म आहे, याचा युटिलाइज करून घ्यावं असं मला वाटतं. तर मी पण आधी यूट्यूबवरती सगळे टाकायचे व्हिडिओज वगैरे, पण इथल्या भागातले लोकांचं थोडं मेंटॅलिटी आहे ते सगळं त्या टेन्शन मी तसं डिलीट करून टाकलं. पण आता मी काही चाललं तरी तुम्ही सोडून जाणार नाही, हे मी एक म्हणजे हे केलेले आहे, मांडलेले आहे. तर आता तुम्ही पाहू शकता, मग उपीटसाठी मी काय ना, आयुषीला उपीटमध्ये जास्त करून तळून घेतलेले बटाटे आवडतात. तर मग तिला आधी बटाटे कट करून मी तेलामध्ये ते छान असं सगळं ते तळून घेत आहे. तर बटाटे सगळं तळून झाल्यानंतर मी त्यात मिरची घातली आणि आता मिरची आणि जे काही जिरे वगैरे आहे ते सगळं टाकलेले आहे. आणि काय आहे ना, आयुषला माझ्या हातचं उपीट पोहे आणि बगर खूप आवडतं. बगर म्हणजे ते खिचडी, साबुदाण्याची खिचडी खूप आवडतं. वरचेवर तिला ते करून देतच असते. मग तिला आणि वडा आणि डोसा तर तिचं खूप फेवरेट आहे. जिथे कुठं आम्ही बाहेर फिरायला जाऊ ना, तर तिथं ती वडा आणि डोसा हे कंपल्सरी तिला पाहिजेच नाही. आणि गोबी मंचुरी ते जर पाहिलं तर ती सोडतच नाही. आणि आता मी उपीट करण्यासाठी मी त्यात शेंगदाणे टाकले, शेंगदाणे व उडीद डाळ टाकले. मग त्यानंतर टोमॅटो सगळं टाकलं, छान मी ते सगळं परतून घेत आहे. तर काय झालं ना, तर अलीकडे मी जास्त करून मी असं वेणी घालतच नाही घरात, पण असं वरती असं रोल करून मी क्लिप घालून टाकते. पण त्या कारणाने की कसं माहीत नाही, एका साईडचे म्हणजे केस असे खूप गळत आहे, तुम्ही पाहू शकता इथं. तर त्यासाठी मी तर डेली घरात वेणी घालत आहे.
तर आता काय झालं ना की आता उपीट सगळं तयार होत आहे. तर त्यात मी पाणी आता घालते. पाणी घातल्यानंतर थोडं उकळीपर्यंत सोडते आणि ते बरोबर सगळं ते मिक्स करून उपीटमध्ये मी साखर टाकते कधी पण. काय ना आमच्या साईडला इथं कोणत्या पण भाजीमध्ये इतकीशी तरी का होईना ते साखर टाकतोच आम्ही, कारण ते आधीपासून तसं आणि थोडंसं साखर टाकलं ना तर तो एक जेव्हा भाजीतला टेस्ट आहे तो असा एक वेगळाच येतो. तुम्ही पण एकदा असं ट्राय करून पहा, म्हणजे तुम्हाला पण कळेल ना. म्हणजे एकेकाने बोलतात की असं कसं आणि भाजीमध्ये साखर कसं काय टाकतात, प्रत्येक एका भाजीमध्ये साखरेचा थोडासा टेस्ट लागतोच. मग मला असं खूप जणांनी माझ्या मैत्रिणी वगैरे असं डब्यामध्ये वगैरे आम्ही कुठं बाहेर वगैरे गेलो किंवा ते घरी आले तर आम्ही टाकलेलंच असतं ना. तर त्यांनी विचारतात असं कसं तुम्ही साखर वगैरे टाकता. मग मी बोलते आधीपासून आमची साखर टाकतोच आम्ही. मग नाही तुम्ही एकदा तरी घालून साखर टाकून बघा एका स्वतः पालेभाज्या किंवा सांबारमध्ये वगैरे, तर ते पण खूप छान वाटतं. मग आता आहे आमच्या आयुषीला ना मी सगळं उपीट सगळं रेडी झालं. तर ती बाहेर कोणतरी फ्रेंड्स आले, 1-2 तिची फ्रेंड्स आहेत, निकिता आणि अजून एक कोणीतरी स्वरा वगैरे म्हणायचे. तर ते दोघी मी उपीट करता करता ती इथंच खेळत होती घरी. पण ते आल्यानंतर नाही का ते सगळं तिथंच खेळणी सगळं टाकून ते उपीट पण ती विसरली आणि बाहेर गेली. आणि किती उशीर तिचा वेट केलं ती आलीच नाही. ते सगळं थंड झाल्यानंतर 1-2 तासानंतर ती परत आली. म्हणजे तिकडे एक त्यांच्या घरी म्हणा किंवा इथं छोटासा इथं टेम्पल आहे आमच्या घरा साईडला, तर तिथे जाऊन ते खेळत असतात. आम्ही सगळीकडं पाहुणे येणारच होते, पण काय झालं ना तर स्वयंपाकाला आधीच वेळ झालेला. मग आयुषीला भूक नव्हतं बहुतेक, पण ती कुठेतरी बघून आलेली ना, मग म्हणून ती मागत होती असं मला वाटलं. मग ती जेव्हा येईल तेव्हा परत गरम करून देता येईल उपीट म्हणून मी ठेवलं. मग आता काय करत आहे ना मी, तर माझी फ्लावरची भाजी करण्याची पद्धत तुम्ही पाहू शकता इथं. काय ना मला खरं तर फ्लावरमध्ये वाटाणे वगैरे बघा, वाटाणे म्हणा आणि बटाटे वगैरे असं टाकून असं मस्त म्हणजे असं पातळ करायला म्हणजे असं खूप आवडतं, म्हणजे शेंगदाण्याची कूट वगैरे घालून. पण आमच्या घरात नाही का असं कोणीच खात नाही ते तसं. मी आता खूप वेळा असं ट्राय करून पाहिलं, म्हणजे खूप टेस्टी लागतं, पण आमच्या घरात काही लोकांना ते आवडत नाही. मग मी काय फ्लावरची भाजी त्यांना आवडतं असं हे करण्यापेक्षा तेच आता वेगळ्या पद्धतीनं करावं म्हणून मी आता फर्स्ट टाईम मी ट्राय करत आहे. आता मिक्सरमध्ये मी शेंगदाणे आणि हळद, जिरे, मीठ, साखर आणि मिरची व त्यात एक मसाला आहे, तर ते सगळं घालून मी मिक्सरमध्ये घालत आहे. ते सगळं पूर्ण पूड करून घेत आहे. तर ते सगळं झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता, तर मी गॅसवरती ठेवलेलं आहे ते फ्लावरचे ते जे कट केलेले पीसेस आहेत ते गरम पाण्यामध्ये ते टाकायचे आणि त्यावरती मीठ टाकायचं. म्हणजे त्यामध्ये जे काही छोटे छोटे किटाणू जे काही किडे वगैरे जर असतील तर ते मरून जातील. आणि त्यातच मी काही वाटाणे पण टाकलेले आहेत, तुम्ही पाहू शकता इथं. म्हणजे वाटाणे काय झालं ना, आम्ही एकदा बाजारातून आणलेलं तर ते विसरूनच गेले. ते सगळं निवडून मी ते फ्रीजमध्ये ठेवलेले एका कॅरीबॅगमध्ये. तर ते मी विसरले. सकाळी मी असंच वाटाणे आहेत का शोधता तर ते फ्रीजमध्ये सापडले. मग ते खूप असं चपटे झाले होते, तर ते आता गरम पाण्यात तरी टाकून हे करावं म्हटलं. आता कसं पण फ्लावर मी टाकतच आहे, मग त्यासोबत छान असं गरम हे होतील म्हणून मी त्यात टाकलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता मी ते सगळं पाणी सगळं काढलं. आता काढल्यानंतर नाही का आता मी भाजी करते. तुम्ही पाहू शकता हे फर्स्ट टाईमच मी ट्राय करत आहे अशी भाजी. म्हणजे जास्त करून मी असं म्हणजे असं रसरशीत करत होते, पण ह्यावेळेस नाही का म्हणजे असं जास्त पाणी वगैरे कूट वगैरे नाही घालता असं थोडंसं हे करावं म्हणून ट्राय करावं म्हणून मी करत आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता मी मिरची घातलेली आहे आणि कांदा घालून आता वरून जिरे वगैरे घालत आहे. तर ते सगळं फ्राय करून घेते. त्याच्यानंतर मी वरून 1-4 हे शेंगदाणे टाकलेलं आहे, ते म्हणजे ते थोडं हे केलेले लहान केलेले. मग त्याच्यानंतर मी हळद टाकला. आता काय नाही तर फ्लावर आता कसं पण ते पाण्यामध्ये हे झालेलं आहेत, म्हणजे आता मऊ झालेलं आहेत ना, ते गरम पाण्यामध्ये टाकल्याने मग जास्त काही परतून घेण्याची पण गरज पडत नाही. तर आपण वरून थोडंसं तेल लावून छान थोडंसं भाजून पण घ्यायचं, मग ते टेस्ट लागतो. मग काय ना ते फ्लावरची पण खूप तसं स्मेल येत असतं ना, तर ते पण घरात आवडत नाही ते काहींना. तर ते काय करते मी गरम पाण्यामध्ये त्यासाठी टाकायचं, ते थोडा फ्लेवर पण जावं त्याचा म्हणून. मग ते सगळं मी आता हळद वगैरे टाकून मी छान सगळं मिक्स करून घेत आहे, तुम्ही पाहू शकता. तर त्यावरती मी घरात केलेले एक मसाला मी त्यामध्ये टाकलं. तर हा आमचा मसाला खूप छान आहे. या मसाल्यामुळे कोबीला म्हणा किंवा कोणत्या पण आमच्या घरातल्या भाजीला असं छान टेस्ट येतं.
मग आता ते सगळं करते. आमच्या घरामध्ये काही नाही, फ्लावर आवडतच नाही, पण मला काय ना फ्लावरची भाजी खूप आवडते. ते पण असं सांबरसारखं असावं मला, म्हणजे कूट वगैरे घालून त्यामध्ये सर्व काही मस्त वाटाणे म्हणा किंवा ते बटाटे वगैरे असं सगळं घातलं पाहिजे. काय ना माझी आई तर इतकं छान करते ना प्रत्येक एक स्वयंपाक. माझ्या आईची हातच थोडाफार मला आलेला आहे असं मी म्हणू शकते. कोणती पण मी स्वयंपाक करू, काय पण करू, त्यामध्ये सगळ्यांना आवडतं आणि खूप टेस्टी लागतं. पण आमच्या घरात असे आहेत काही लोक की काही पण केलं ना तरी नाव ठेवणारे आहेतच. त्यांना जास्त करून बाहेरचंच खाऊन खाऊन त्यांना एक जीभ तसं हे झालेलं आहे ना, तर ते काही लोक आहेत ते नाव घेत नाहीत. पण माझे तर स्वतः प्रत्येकांना आवडतं आमच्या कुटुंबामध्ये. तर काहींना सोडून, काहींना म्हणजे एकांना सोडून असं म्हटलं तरी पण चालतं. पण तरी राहू दे, काय ना आमचं जसं आहे तसं मी करत जाते. आणि माझी भाजी वगैरे कशी होते ते मला माहीत आहे, म्हणजे छान टेस्टी करते. हे बघा, मी परत वरून साखर टाकले, कारण नाही ना साखर जर टाकलं तर भाजीमध्ये छान तो एक तो टेस्टच खूप असा वेगळा येतो. तुम्ही एकदा असं टाकून पहा. आणि वरून मी सगळं झाल्यानंतर मी कोथिंबीर टाकत आहे. तर मित्रांनो काय आहे ना, मी आधी खूप व्लॉग्स वगैरे टाकत होते, पण आता व्लॉग्सला तितकं रीच भेटत नाही आहे. पण एक व्लॉग मी टाकलेला आहे, तर ते मुलीच्या लग्नाआधीचं जे जेवण आणि लग्नानंतरचं जेवण, तर ते खूप छान व्हायरल झालं. ते खूप साऱ्या लोकांना आवडलं. आणि तर काय ना, असेच जर तुम्हाला माझे शॉर्ट्स व्हिडिओज वगैरे पाहायचं असेल तर माझ्या या यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक शेअर्स कमेंट्स वगैरे करत राहा. आणि मी लाईव्ह वगैरे येते तेव्हा जॉईन होत राहा, म्हणजे सगळे व्हिडिओज तुम्हाला कसं वाटतं ते समजतं. थँक्यू.